कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 12. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. पूजेच्या विषयामुळे ईशा आणि रयत गोंधळून एकमेकांकडे पाहत होते. मोठ्यांसमोर गपचूप बसून काम करणं याशिवाय ते काही करू शकत नव्हते. ईशाने अप्पांसमोर लाजून मान खाली घातली. रयत उठला. डॅड, मी येतो. अरे कुठे चाललास? थोड्या वेळाने ये मित्रांना भेटून, अरुणातराव म्हणाले. नो डॅड, मी सध्या शेतात जाते. खूप दिवस झाले गावाकडची फ्रेश हवा घेतली नाही, रयत म्हणाला आणि घराबाहेर गेला. सगळ्यांनी आपापली नाश्त्याची प्लेट संपवली. ईशा रघुनाथरावांसोबत गप्पा मारत बसली. अरुणातराव न्यूज पाहत बसले होते. सुलोचनाताई आणि कमलाबाई बाहेर झोक्यावर बसून गप्पा मारत होत्या. वंश, तुम्हाला काही जाणवलं का? म्हणजे रयत आणि ईशा अजूनही एकत्र नाहीत असं त्यांच्या वागण्यावरून वाटतं. बघा ना, मगाशी पण तो शेतात जाण्यासाठी उठला, पण त्याने ईशाकडे थोडंही पाहिलं नाही. सुलोचनाताई कमलाबाईंना बोलत होत्या. त्या दोघींना असं वाटलं होतं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का होईना, पण ते दोघे सोबत राहिले तर एकमेकांना पसंत करतील. शेवटी सुलोचनाताईंना पण ईशा घरात सून म्हणून पाहिजे होती, म्हणून त्यांनी हा सर्व सायास केले. पण रयत, त्याला कधी पाजर फुटणार ईशाबद्दल देव जाण. सुलोचनाताईंना टेन्शन आलं होतं. नका काळजी करू वहिनीसा, अहो नातं नवीन आहे, दोघांना समजून घ्यायला वेळ लागेल. त्यात ईशाच्या मनावर खोल जखम आहे. रयतने मागे तिच्या समोर तर तिला लग्नासाठी नकार दिला होता. ती फक्त तिच्या आजोबासाठी कॉन्ट्रॅक्ट करायला तयार झाली आहे. आता एवढ्या सगळ्या अडचणी म्हटल्यावर कळी फुलायला सकाळपर्यंत तरी वाट पाहावी लागेल की नाही. आणि मला विश्वास आहे ते दोघं लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडतील. आपण फक्त हे लग्न कॉन्ट्रॅक्टसाठी केलं आहे म्हणून त्यांच्यासमोर नाटक करायचं. कमलाबाईंनी सुलोचनाताईंच्या खांद्यावर हात टाकत त्यांची समजूत काढली. देव करो कमलाबाई, तुमच्या तोंडात साखर पडो. टीव्ही पाहत बसलेले रघुनाथरावांचं लक्ष त्या दोघींच्या बोलण्यावर होतं. कमलाबाईंच्या बोलण्यावर ते खुश होऊन बाहेर येऊन त्या दोघींसोबत बोलू लागले. अगदी बरोबर बोलते कमला. आता तर कुठं आपण रोपटं लावलंय, त्याला कळी येणं खूप लांबची गोष्ट आहे. पण त्यासाठी आपण त्या रोपट्याला पाणी तर नक्कीच घातलं पाहिजे ना. अरुणातराव बोलले आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्या दोघींना समजला. होय हो, तुम्ही म्हणतात ते खरं आहे. हे नातं टिकवण्यासाठी आपल्याला पण प्रयत्न करायला हवे. ईशा आणि रयतला जवळ आणायला हवं. सुलोचनाताई, कमलाबाई आणि अरुणातरावांकडे पाहत म्हणत होत्या. बर चला, उद्याचं पूजा करून घेऊ. आप्पासाहेबांची पण इच्छा पूर्ण होईल. ईशाला रयत सोबत पूजेला बसलेलं पाहायची. अरुणातरावांच्याही हो मध्ये दोघींनी पण हो मिळवला. पूजेचा दिवस उजळला. घरात सगळीकडे धावपळ चालू होती. पंडितजी आले होते. जोरात पूजेची तयारी चालू होती. गावातील काही ठराविक मंडळींना बोलवलं होतं. रयत अंतरपाटावर ईशाची वाट पाहत बसला होता. अर्धा तास तो एकाच जागी बसून होता, त्यामुळे त्याचे पाय अवघडले होते. पण पंडितजी मंत्र म्हणत त्याच्याकडून पुढे पूजेची मांडणी करून घेत होते, त्यामुळे त्याला तिथून उठता येत नव्हतं. राहून राहून त्याचं लक्ष वरच्या जिन्याकडे जात होतं, कारण ईशा त्याच्या रूममधूनच तयार होऊन येणार होती. सत्यनारायणाची पूजा मांडून झाली होती. आता मात्र रयतसाठी आणखी त्या पाटावर बसणं अशक्य होतं. तो उठणार होता तोच त्याचं लक्ष त्या जिन्याच्या पायरीकडे गेलं आणि 1 मिनिटांसाठीच तो स्थिर झाला. जणू काही पृथ्वीने स्वतःभोवती फिरायचं बंदच केलं होतं. ईशा पायऱ्या उतरून खाली येत होती. तिला पाहून रयतचे डोळे विखुरले. हॉलमधील प्रत्येक जण तिच्याकडेच पाहत होता. काय ते तिचं सौंदर्य! आयुष्यात पहिल्यांदा तो एवढं देखणं सौंदर्य डोळ्यांनी टिपत होता. ईशाने गुलाबी कलरची आणि हिरवे काठ असलेली पैठणी नेसली होती. केसांचा पफ पाडून मागे बुचडा केला होता. गळ्यात वरजर टीक घातली होती. त्याखाली छोटं नाजूक मंगळसूत्र घातलं होतं. खाली एक हार घातला होता. ओठांवर फेंट लाल लिपस्टिक लावल्यामुळे तिचे ओठ खूप मादक दिसत होते. कमरेला कमरबंद घातला होता. त्यात पायऱ्या उतरत असताना तिच्या पायातील चैनीच्या घुंगरांचा आणि कमरपट्ट्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये खणकत होता. त्यात भांगेत लावलेलं लाल सिंदूर आणि कानातील झुमक्यांची हालचाल रयतच्या हृदयाचा ठोका चुकवत होती. ती हळूच येऊन रयतच्या शेजारी हात जोडून बसली. रयतला तिला आणखी वेळ पाहायची इच्छा होत होती, पण ती एवढ्या क्लोज असल्यामुळे त्याला तिच्याकडे डायरेक्ट पाहता येत नव्हतं. तो तिच्याकडे क्रॉस पाहत होता. तिचे लक्ष मात्र पूर्ण पूजेकडेच होतं. आज ईशाला काहीतरी वेगळं वाटत होतं. सत्यनारायणाची पूजा ही तिच्या आयुष्यात ती पहिल्यांदाच पाहत होती, अनुभवत होती. मनात तिने रयतलाच तिच्या आयुष्याचा जोडीदार मानलं होतं. हे सर्व जास्त काळ टिकणार नव्हतं, हे कॉन्ट्रॅक्ट होतं. पण तिला आज हे सगळं खरं वाटत होतं.
तिने हळूच शेजारील रयतकडे नजर टाकली. तोही गोरा गोमटा आज मस्त शेरवानी घालून पूजेला बसला होता. ती त्याला पहिल्यांदा असं पाहत होती. हँडसम दिसत होता तो. पण पूजा संपन्न झाली तसं पंडितजींनी त्यांना जोडीने घरातील ज्येष्ठांच्या पाया पडायला सांगितलं. ते सर्वांच्या पाया पडत रघुनाथरावांजवळ आले. पाया पडण्यासाठी ते जोडीने खाली वाकले. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. रघुनाथरामांनी आशीर्वाद दिला आणि ईशाने चमकून वर पाहिलं. रयतची पण तीच अवस्था होती. आज त्याला अशा गोष्टींचा राग येत नव्हता. काहीतरी वेगळं होतं जे आज त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आज दोघांनाही खऱ्या अर्थाने लग्नाचा अर्थ जवळून समजत होता. सगळे आलेले पाहुणे ईशा आणि रयतच्या जोडीला पाहून नवाजत होते. ते दोघे खूप परफेक्ट वाटत होते. सुनबाई मस्त आहे. काही बायका सुलोचनाताईंना बोलत होत्या. सर्व पाहुण्यांना अरुणाथरावांनी जेवण दिलं आणि त्यांचा निरोप घेतला. एकंदरीत कार्यक्रम मस्त पार पडला होता. रात्र झाली होती. ईशा रूममध्ये चेंज करण्यासाठी आली होती. तिला रूममध्ये कॅन्डल्स लावलेल्या दिसल्या. कॅन्डल्सच्या प्रकाशाने पूर्ण रूम उजळून निघाली होती. आता हे करायची काय गरज होती? आमचा काय खरोखरच सत्यनारायण घातला की काय यांनी? तिकडे त्याकडे सरळ दुर्लक्ष केलं. थकली होती ती आज, सगळ्यांना भेटून आणि नमस्कार करून. कधी एकदा चेंज करून घेते असं झालं होतं तिला. तिने एक एक दागिना काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवला. केसांचा आंबाडा काढून केस मोकळे सोडले. खूप वेळ बांधून ठेवल्यामुळे मान अवघडली होती तिची. सगळे दागिने काढून झाल्यानंतर तिने तिच्या पदराची पिन काढायला सुरुवात केली. तिचा वन साइड पदर त्या पिनामध्ये घट्ट रुसून बसला होता. त्यामुळे तो काही ब्लाऊजपासून वेगळा होत नव्हता. रूमचं डोअर ओपन करून रयत झोपण्यासाठी आत आला. तोही तिच्यासारखाच थकला होता. पण समोर तिला चेंज करताना पाहून तो पटकन रूमच्या बाहेर आला. थँक्स गॉड, ईशाने पाहिलं नाही. त्याने दाराला टेकून एक सुस्कारा टाकला. पण डोळ्याचा आवाज आल्यामुळे ईशाला कोणीतरी आल्याची चाहूल लागली. कोणी आहे का तिथे? प्लीज हेल्प मी, ती कळवळीने म्हणाली. रयतने आजूबाजूला पाहिलं. तिथे त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. प्लीज हेल्प मी, तिचा पुन्हा त्या टोनमध्ये आवाज आला. तर मैत्रिणींनो, भाग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला हाईप द्या आणि पुढचा भाग पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये लवकरच. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 13 मध्ये.